खोड किडीमुळे आणि इतर अनेक रोगांमुळे राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन खराब झाले आहे। याचा फटका अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 3 दिवसापूर्वी खास दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाने केवळ 6 तासातच 6 तालुक्यातील शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून दौरा आटोपता घेतल्याने आता या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे। 6 तासात 6 गावात केलेल्या नुकसान पाहणीतून काय साध्य होणार असा सवालही उपस्थित झाला आहे। केंद्रीय पथकाच्या या दौऱ्यावर पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही आता टीका केली आहे। यावर्षी बोगस बियाणाने शेतकरी संकटात सापडले होते, त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे। त्यात दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन पीक उभे केले, परंतु वातावरणातील बदलामुळे खोडकिडीच्या रोगाने आक्रमक केल्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहणीसाठी केंद्र सरकारच्या वतीने 2 अधिकाऱ्यांचाच एक केंद्रीय पथक 3 दिवसापूर्वी अमरावतीमध्ये येऊन गेले आहे। या पथकाने जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 9 गावांमध्ये जाऊन गावानजीकच्या शेतात सोयाबीन नुकसानीची पाहणी केली। 22 सप्टेंबर रोजी 11 वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यात दाखल झालेल्या या पथकाने अवघ्या 6 तासात पाहणी दौरा आटोपला। या 6 तासात तालुक्याच्या जवळपास 200 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास या पथकाने केला। त्यामुळे पाहणीला किती वेळ मिळाला असेल असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। केंद्रीय पथकाने केलेल्या अमरावती जिल्ह्यात हा पहिला दौरा नसून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुद्धा केंद्रीय पथक हे नांदगाव तालुक्यात आले होते, परंतु तेथील शेतकऱ्यांना देखील अद्यापही 1 रुपयाची मदत मिळाली नाही। त्यामुळे केंद्रीय पथक फक्त पाहणी करायलाच येते का असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे। सरकार नुकसान भरपाईच्या घोषणा करतात, नुकसान झाले की पंचनामे सर्वेक्षण करण्याचे आदेश देतात। त्यात केंद्रीय पथकाचा दौरा म्हटलं की शेतकऱ्यांच्या आशा आणखी पल्लवित होतात, पण मदत मात्र मिळत नाही। ही वास्तविकता आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।